गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला जे खिंडार आहे ते खिंडार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। नांदेडमधून अशोक चव्हाण असतील, लातूरमधून बसवराज पाटील असतील आणि आज डॉक्टर अर्चना पाटील असतील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि या सर्व गोष्टी विषयावर बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत लातूरमधून ते आपल्यासोबत। सर मला सांगा, आज डॉक्टर अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश केला, एकूण कशा प्रकारचं हे चित्र आहे? खरं तर आज रंगपंचमीचा दिवस आहे आणि या रंगपंचमीच्या दिवशी लोक पक्षाचे रंग बदलत आहेत आणि या बदललेल्या रंगाच्या लोकांमुळे लातूर जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाला कुठलाही फरक पडणार नाही। कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढलेली ही काँग्रेस आहे, आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ही काँग्रेस वाढलेली आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी कट्टर कार्यकर्ते आहोत आणि गेले अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय। अशा कुठल्याच प्रवेशाने काँग्रेस पक्षाला काही फरक पडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं। हे निकाल येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर काळगे यांच्या निवडून येऊन हा रंग उतरलेला लवकरच आपल्याला दिसेल असं या ठिकाणी मला वाटतं। एकूणच लोकसभा, आगामी लोकसभा तोंडावर आहे। या लोकसभेच्या तोंडावरच अशा प्रकारे जो पक्ष प्रवेश होतोय, एक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते त्यांच्या सुनबाई भाजपात प्रवेश करतात, काय फरक पडेल काँग्रेसला? खरं पाहिलं तर शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे गेल्या अनेक दशकापासून काँग्रेसचं प्रतिनिधित्व लातूर जिल्ह्यातून करीत आलेले आहेत। याचबरोबर काँग्रेस पक्षासोबत ते निष्ठेने आणि काँग्रेस विचाराशी एकनिष्ठ असलेले म्हणून त्यांची जनसामान्यामध्ये ओळख आहे। अशा परिस्थितीत याचबरोबर लातूरच्या जनतेच्या पाठिंब्यावर कुठंतरी त्यांना मोठ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी जी आहे ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळालेली आहे। अशा परिस्थितीत त्यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील यांनी जो घेतलेला निर्णय आहे खरं तर तो त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे असं मला वाटतं। कारण ज्या विचाराशी आपण एकनिष्ठ आहोत, ज्या विचाराशी आपण एकसंध आहोत, त्यांच्याशी कुठंतरी केलेली ही बेईमानी आहे असं मला वाटतं आणि याचा काही मला वाटतं की यांच्या अशा त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे भाजपामध्ये जाण्याचं, याचा कसलाही परिणाम जो आहे तो काँग्रेस पक्षाच्या इथल्या लातूर जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षावर होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर काळगे सरांच्या माध्यमातून नक्की आपण बहुमतानं ते निवडून येतील यात काही शंका नाही। आपल्यासोबत काही ज्येष्ठही काँग्रेसचे कार्यकर्ते। सर तुम्ही मला सांगा, गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचं काम करताय आणि आता ज्येष्ठ जे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाईंनी पक्षप्रवेश केला, किती फरक पडेल काँग्रेसला लातूरमध्ये? काँग्रेसला काहीच फरक पडणार नाही, कारण पक्षप्रवेश हा काँग्रेसच्या ॲक्टिव्ह किंवा फार मोठ्या एक दिग्गज कार्यकर्त्या होत्या असं त्यांचा परिचय नाही। तो परिचय फक्त सभापतीची आणि गृहमंत्र्याची सुनबाई हाच परिचय आहे। काही असेल सामाजिक कार्यक्रम पण ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीनं, राजकीय त्यांचा परिचय नाही। म्हणून अर्चनाताई पाटलाचा प्रवेशाबद्दल भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळं काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही आणि इथं शिवाजीराव काळगे प्रचंड मताने विजयी होतील। कारण ही लढाई नथुरामाची भाजप आणि गांधी बाबाची काँग्रेस ह्याच्यामध्ये लढत आहे आणि म्हणून गांधी बाबाचा राम घेऊन जे भाजपवाले जे आता देशाला जे गुमराह करत आहेत ते या देशातले लोक कधीही रामाला विसरणार नाहीत, कारण राम हा गांधीचाच आहे आणि म्हणून इथं ह्या प्रवेशामुळे काहीच फरक पडणार। निश्चितच जे काही पक्षप्रवेश झाले त्या पक्षप्रवेशाने लातूर जिल्ह्यातला काँग्रेस किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांना कुठलाही असा परिणाम होणार नाही अशा प्रकारची भावना जी आहे ती आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून दिसून येते। संदीप भोसले, साम टीव्ही, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।